सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, भारतीय जनता पार्टीचा. आज आपण सर्वजण ज्या विश्वासाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या प्रमुख नेते की जे सातत्याने इथला असणारा, देशातील असणारा कामगार असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, या प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येऊ शकतो त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. आपण सर्वजण ज्या विश्वासाने आज एका विचारधारेबरोबर जोडलेले आहात, ही विचारधारा तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वेगळा मार्ग दाखवणार आहे. आपण कामगार म्हणून काम करत असताना राष्ट्रसेवा करण्याचं मूळ काम करत असता आणि हे करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये गेली वर्षानुवर्ष तुम्ही आणि आम्ही सर्वजण अनभिज्ञपणे ज्या गोष्टीची कदाचित तुम्हाला किंवा तुमच्या वरिष्ठांना किंवा तुम्ही ज्या ज्या क्षेत्रांमध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक कामगार नेत्यांना याची कल्पना आहे की कामगार चळवळीमध्ये काम करत असताना अनंत अडचणी या गेल्या वर्षानुवर्ष होत्या. केंद्रातला कायदा, राज्यातले कायदे आणि त्या ठिकाणचे असणाऱ्या कायद्यांमध्ये विविधता मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि या विविधता वेगवेगळ्या पद्धतीने असल्यामुळे जेव्हा कामगारांना न्याय देण्याची वेळ यायची त्यावेळेला प्रत्येक जण हा त्या ठिकाणी बोट दाखवायचा. ह्या केंद्रातला कायदा असा म्हणतो, राज्यातला कायदा असा म्हणतो आणि अशा सगळ्या विषयामध्ये नुकसान कोणाचं व्हायचं तर नुकसान फक्त कामगारांचंच व्हायचं. आणि या कामगारांचं नुकसान होताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तेव्हापासून आजपर्यंत की या कायद्यांमध्ये समानता आली पाहिजे, प्रत्येक तो कष्टकरी आणि तो कामगार त्याला न्याय हक्काने सर्व त्याला जे आवश्यक आहे ते मिळालं पाहिजे, म्हणून काय काय करता येऊ शकतं आणि त्यासाठी या कायद्यांमध्ये समानता आली पाहिजे आणि त्या कायद्यांमध्ये बदल करून खऱ्या अर्थाने कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न हे तेव्हापासून सुरू केले आणि तेव्हापासून मिनिमम वेजेस असेल आणि सेंट्रल वेजेस या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने प्रत्येक कामगाराला न्याय देण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या विचारधारेमुळे झालं आहे, हे आपण सर्वांनी लक्षात. आणि तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की या अगोदरच्या अनेक विषयांमध्ये कामगार क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या संघटना आणि या संघटनांमध्ये कुठेही समन्वय नाही. समन्वय नाही याचा अर्थ असा होता की या सर्व कामगार संघटना स्वतःच्या स्वार्थासाठी भांडत होत्या. कामगारांचा स्वार्थ किंवा कामगारांना काय मिळेल यासाठी कधीच कोणी विचार केला नाही. ज्या वेळेला कोणीतरी विचारतं की तुमच्याकडे किती आणि माझ्याकडे किती, या गडबडीमध्ये 3-4 संघटना त्या ठिकाणी कशा होतील आणि त्या 3-4 संघटना एक दुसऱ्याशी कशा भांडतील याचाच विचार भांडवलशाही जेवढी मंडळी आहेत त्यांनी सगळ्यांनी केला. माझी सर्व
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व कामगारांना एवढीच विनंती आहे की कामगारांचं भलं जर व्हायचं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात एका छत्रीखाली आलं पाहिजे. एका छत्रीखाली. कारण एकमेव आहे, त्यांच्या दोघांच्याही मनामध्ये तुमचं भलं करण्याची क्षमता आहे. तुम्हाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी देण्याची क्षमता आहे. या अगोदर कोणी विचार केला का की या देशामधील असणाऱ्या प्रत्येक कामगाराला रॅशनिंगवरती मोफत धान्य मिळालं पाहिजे? याचा विचार कधी कोणी केला नाही. आपल्यापैकी बरेच कामगार जे रॅशनवरती जाऊन तिथलं असणारं धान्य हे आपल्याला मोफत मिळत आहे, हे फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे मिळत आहे. आपल्याकडे घरातील कोणीही आजारी पडला तर पूर्वी हा कामगार, हा गावची शेती त्याला विकावी लागायची, कुठेतरी गहाण राहावं लागायचं. परंतु त्याचा इलाज जो आहे ना, तो इलाज करण्यासाठी असं काही तुमच्याकडे व्यवस्था नव्हती. आयुष्यमान भारत कार्ड, 5 लाखापर्यंतचं इन्शुरन्स नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारमुळे तुम्हा सर्वांना मिळायला लागलंय, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी एक ना अनेक असे विषय की तुम्ही याचा विचारही करत नाही. जाती धर्म या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन एक वेगळ्या पद्धतीने ज्याला इन्कम नाही, कमी उत्पन्न आहे, अशी एक क्रायटेरिया तयार केली आणि त्या क्रायटेरियाच्या माध्यमातून सुद्धा शिक्षणामध्ये तुमचं मूल हे आयुष्यामध्ये जर चांगला हुशार असेल, मेरिटमध्ये असेल तर तो डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, अशी व्यवस्था कोणी केली? तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजींच्या या इथलं असणारं सरकार, या सरकारच्या व्यतिरिक्त कोणी केलेलं नाही. गप्पा मारणारे हे अनेक गोष्टीच्या गप्पा मारतात, परंतु एकदा कधीतरी या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा की तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये आधार कोणी दिला? आधार कोणी दिलाय? गेल्या काही दिवसात ह्या भागामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, एकदा कधीतरी तुम्ही तुमच्या असणाऱ्या जवळच्या प्रत्येक मित्राला हे समजून सांगा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये काय घडलं? राजकारण म्हणून काही लोकांना बाहेर काढण्यात आलं, पगार मिळणार नाही, घर चालणार नाही, अशी व्यवस्था त्यांनी उभी केली. पण हीच ती भारतीय जनता पार्टी आहे की जी भारतीय जनता पार्टीने ठरवलं तुम्ही त्यांना बाहेर काढा, आम्ही त्यांचं घर चालवण्यासाठी समर्थ आहोत, सांगण्याची हिम्मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये. हे आम्ही केलं म्हणून आम्ही सांगत नाही, परंतु तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात असली पाहिजे. कोण आहे ती? ही सगळी मंडळी जी आहेत यांना त्यांची जागा दाखव. एकदा कधीतरी यांना कळलं पाहिजे, अरे आम्ही लेचे पेचे नाही, आम्हाला ती ताकद आहे, विचारधाराची ताकद आहे. या ताकदीच्या जोरावरती आम्ही काय करू शकतो ना, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं नुकसान या संघटनेमध्ये कधीच होणार नाही, कधीच तुमचं नुकसान होणार नाही. कामगारांचं हित आणि कामगारांच्या हितासाठीच झगडणारी ही संघटना असणार आहे, हे आपण सर्वांनी लक्षात द्या. त्यामुळे एक परिवार म्हणून तुमच्या सुखदुःखामध्ये उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे, माझ्या पार्टीची जबाबदारी आहे. मी आज पदावरती आहे. ही पार्टी कशी आहे? आज मी 3 वर्ष पदावरती असेल, माझ्यानंतर दुसरा कोणी असेल, परंतु ही पार्टी अविरतपणे ही जी जबाबदारी आहे दुसऱ्यावरती सोपवत असते. त्यामुळे आपलं परिवार आहे आणि या परिवारात तुम्ही सगळेजण सामील झालात, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. फार मोठा विश्वासाने आलात.
जेव्हा सांगितलं गेलं की नाही तिकडची असणारे कामगार हे आपल्याबरोबर जोडायला तयार आहेत, मी बोलो त्यांना कधीही जोडून घ्या. अशी डेअरिंग करणारे किंवा असा विश्वास ठेवणारे जर ते मंडळी असतील तर तुम्ही लक्षात घ्या, कोणत्याही स्तरावरती जाऊन तुमच्या बरोबर संघर्ष करायला रवींद्र चव्हाण हा कायम आहे. आणि मी काय करू शकतो? बोलणारे भरपूर आहेत. करणं कसं शक्य असतं ना, हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे त्याची चिंता करू नका. पूर्ण ताकदीने हे क्षेत्र आणि या क्षेत्रातली असणारी आपली ताकद, आपली असणारी संघटनात्मक एकजूट ही कायम ठेवण्यासाठी की आपण सर्वांनी पूर्ण क्षमतेने या सर्व भागांमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात आपण सर्वांनी मिळून हातात हात घालून एक सहकारी म्हणून जोरात कामाला लागूया, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.